सामाजिक कामं तर खूप करतोय, प्रमाणाच्या बाहेर करतोय किंवा प्रमाणात मला जितकं शक्य आहे तितकं करतोय. पण ज्यावेळेला कायदेशीर बाब येते तर त्यावेळेला माझं खोळंबा होतो किंवा माझी जी काही कायदेशीर प्रोसेस आहे तर ती अडवली जाते, ती मुद्दाम त्रास दिले जाते किंवा काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने घडतायत. दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी असेल, दिव्यांगांच्या बाबतीत जी काय दान करणाऱ्या गोष्टी असतील किंवा अजून काय बदल झाले पाहिजेत. तुम्ही जे काम करताय, सीएसआर फंड असतील किंवा संस्था असतील, हे काम भरपूर चांगलं करतायत, पण त्यामध्ये सुद्धा काय अजून इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर जे काही म्हणजे आता पहिला तर सांगतो की आपण 3 गोष्टींवरती आज व्हिडिओ बनवतोय. एक म्हणजे ज्या काही गोष्टी होत आहेत तर त्यामध्ये अजून कशी इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते किंवा अशी अजून काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही कामं करताना अडथळे, कागदोपत्री अडथळे जे येत होते तर ते कागदोपत्री अडथळे कसे थांबले जाणार आहेत किंवा कसे त्यातून मार्ग काढण्यात आलेला आहे सरकारकडून, याच्या बाबतीत गोष्टीवरती चर्चा करायची आहे. आणि अजून म्हणजे ज्या काही गोष्टी होत आहेत तर त्यामध्ये बदल किंवा त्याच्यात इम्प्रूव्हमेंट म्हणा किंवा त्याच्यात अजून माझे आयडियाज काय आहेत किंवा तुम्ही काय करू शकता याच्या बाबतीत आपण बोलायचं आहे आज. पहिला सांगतो की कायदेशीर बाबीवरचा विषय घेतो मी पहिला. तर बघा, सरकारचा एक 17 जून 2026 म्हणजे 17/6/2026 रोजी एक GR निघाला सरकारकडून. सरकारने GR काढलेला आहे आणि त्या GR मध्ये उल्लेख केलेला आहे की जर तुम्ही सामाजिक कामं करत असाल किंवा जर तुम्ही दिव्यांगांसाठी कामं करत असाल, विधवा महिलांसाठी कामं करत असाल आणि तुम्हाला एखाद्या संस्थेची गरज आहे किंवा तुम्ही संस्था स्थापन करू इच्छितात किंवा तुम्हाला सामाजिक काम करायचं आहे, तुम्हाला समाजासाठी काम करायचं आहे, पण तुम्हाला अडथळे कुठे येत आहेत की तुमचा म्हणजे सीएसआर फंड मिळवण्यासाठी म्हणा किंवा फंडिंग मिळवण्यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत तुमची संस्था नाही आहे, फाउंडेशन नाही आहे, एनजीओ नाही आहे. यासाठी आपण काय करत होतो की यासाठी आपण पहिला अप्लाय करत होतो. अप्लाय केल्यानंतर वर्ष 2-2 वर्ष आपल्याला तिथं ते आपली प्रोसेस बघितली जायची किंवा आपले काम बघितलं जायचं आणि मग आपल्याला ते लायसन द्यायचं की नाही द्यायचं किंवा ते पत्र किंवा मंजुरी पत्र आपल्याला मिळायचं की नाही मिळायचं, आपल्याला एनजीओला मान्यता आहे की अमान्यता आहे, मान्यता नाही आहे, याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी तिथं ठरत होत्या. तर आता त्यासाठीच म्हणजे कालावधी काय नव्हता त्याला. तर आता सरकारने स्पष्टरित्या GR काढून सांगण्यात आलेलं आहे सरकारकडून की 60 ते 90 दिवसाच्या आत ती संस्था किंवा ती एनजीओ, ती फाउंडेशन जे काही असेल ते अधिकृत आहे की अनधिकृत आहे, त्यांचे कागदपत्र व्यवस्थित आहेत की नाही आहेत किंवा ते काम करू शकतात की नाही करू शकतात, या सगळ्या गोष्टींची फेर तपासणी करून किंवा तपासणी करून त्यांना मान्यता देणे किंवा न मान्यता द्यायचं की नाही द्यायचं हे 60 ते 90 दिवसाच्या आत ठरवायचं आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे सरकारकडून. आणि यामध्ये जर 90 दिवसाच्या वर जर दिवस गेले किंवा हलगर्जी झाली आणि अर्जकर्त्याची जर तक्रार आली तर त्या अधिकाऱ्यावरती किंवा त्या कर्मचाऱ्यावरती शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यावरती चौकशी करून शिस्तभंग केला आहे म्हणून असे त्यांच्यावरती कारवाई होईल असं सांगण्यात आलेलं आहे. परत तुमचं रिन्युअलला सुद्धा 6 महिने 8 महिने लागत होते. ज्या संस्था ज्यांच्या आहेत त्यांचं सांगतोय मी, तर त्यांना सुद्धा 6 महिने 8 महिने लागत होते. तर त्याच्यासाठी सुद्धा सांगितलंय 60 दिवसाच्या आत त्यांचं रिन्युअल करून द्यायचं आहे. जे काही तुमचे चार्जेस असतील, जे काही गोष्टी असतील तर त्या घेऊन तुम्ही ते रिन्युअल करून द्यायचं. जे काही कागदपत्र तपासणी असेल वगैरे ते सगळं करून टाळाटाळ करायची नाही आहे. त्याच्यामुळे आता जे काही सामाजिक काम करतायत किंवा जे काही दिव्यांगांसाठी झटतायत किंवा दिव्यांगांना मदत करू पाहतायत किंवा दिव्यांगांच्यासाठी काम करतायत त्यांच्यासाठी आता कायदेशीर बाब ही संपुष्टात आल्यासारखी झालेली आहे. कारण सहज आपल्याला आता एनजीओ वगैरे ओपन करता येणार आहे, ऑनलाईन असेल किंवा आपल्या जिल्ह्याच्या याला जाऊन, जिल्हा परिषदला जाऊन आपण किंवा जे काही कलेक्टर ऑफिस असतं तर तिथं जाऊन आपण ते ओपन करू शकणार आहोत किंवा आपलं जे काही प्रोसेस आहे, डॉक्युमेंटेशन आपलं जे काय आहे तर ते पूर्ण करू शकणार आहोत आपण आता. आलं लक्षात. आता दुसरी गोष्ट म्हणजे जे काही काम होतंय त्याच्या बाबतीत, तर ते काम काय होतंय म्हणजे आता भरपूर आपल्या इथं मुंबई असेल, नागपूर असेल, पुणे असेल, सातारा असेल किंवा बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी दिव्यांगांसाठी संस्था आहेत, दिव्यांगांसाठी एनजीओ आहेत, दिव्यांगांसाठी फाउंडेशन आहेत, रोटरी क्लब सारखे किंवा टाटा असेल, रिलायन्स असेल, जिओ असेल, परत तुमचं महिंद्रा अँड महिंद्रा असतील किंवा अदानी असतील, अदानी ग्रुप्स असतील, भरपूर असे मोठमोठाले लोक आहेत जे दिव्यांगांसाठी काम करतात किंवा दिव्यांगांना काहीतरी आपल्याकडून फुल फुलाची पाकळी देण्यासाठी प्रयत्न करत असतात. असे भरपूर संस्था आहेत. म्हणजे ब्लाइंड लोकांसाठी NFBM,
नॅब असेल किंवा अन्य कोणतेही अन्य भरपूर आहेत असे, मी काय त्याला नाही म्हणत नाही, भरपूर आहेत. आता प्रत्येकाचं नाव घेणं म्हणजे तेवढं शक्य नाही आहे. पण तुम्हालाही म्हणजे तुमची जर संस्था असेल, तुम्ही जर संस्थेचं काम करत असाल, तुम्ही दिव्यांगांच्यासाठी काम करत असाल आणि तुमच्या संस्थेची माहिती तुम्हाला जर महाराष्ट्रभर पसरावीशी वाटत असेल किंवा आपल्या चॅनलवरती द्यावीशी वाटत असेल तर तुम्ही नक्की देऊ शकता. त्याच्यासाठी 7498018385 हा नंबर आहे. मला संपर्क करू शकता. तुमच्या संस्थेबद्दल, तुमच्या एनजीओ बद्दल, तुमच्या फाउंडेशन बद्दल तुम्ही मला माहिती देऊ शकताय आणि ती माहिती आपण सगळ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं, म्हणजे तुमची एनजीओ, तुमची फाउंडेशन, तुमची जी काही संस्था आहे तर ती काय काम करते, काय नाही करत किंवा काय गोष्टी होतात, तर त्या सगळ्या आपण नक्की इथं सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करूया. हे झालं संस्थेबाबत. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्था आहेत त्या भरपूर चांगल्या काम करतात. मी म्हणत नाही की काम करत नाहीत, काम भरपूर चांगल्या रीतीने त्यांच्या परीने किंवा त्यांना जेवढं शक्य आहे तर त्याच्यापेक्षा जास्त, मी तर म्हणेन की त्याच्यापेक्षा जास्त काम हे दिव्यांगांसाठी केलं जातंय का, तर जातंयच, मी काय नाही म्हणणार नाही. मग त्या प्रायव्हेट कंपन्या असतील किंवा ह्या संस्था, सरकारमान्य संस्था असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, बाकीच्या संस्था असतील, तर त्या सुद्धा म्हणजे ज्या खाजगी तत्वावरती संस्था आहेत, म्हणजे ज्या कागदोपत्र नाहीत पण त्यांना काहीतरी दिव्यांगांसाठी करू वाटतंय किंवा ते गुप्तपणे गुप्तदान करतात, गुप्तदान देऊन दिव्यांगांना काहीतरी शिष्यवृत्ती असेल, दिव्यांगांना शिक्षणासाठी मदत असेल, दिव्यांगांना व्हीलचेअर पुरवणं असेल, दिव्यांगांना बॅटरीवरची सायकल पुरवणं असेल, कुबडे असेल, जयपूर फूट असतील, भरपूर साऱ्या कानाचं ऐकायचं मशीन असेल, मोबाईल असतील, भरपूर साऱ्या गोष्टी किंवा किट. मुंबईमध्ये तर महिन्याला 2-2 महिन्याला 6-6 महिन्याला तिथे किट वाटप केला जातो. म्हणजे जे आपल्या घरामध्ये आटा लागतो म्हणा किंवा तांदूळ किंवा तेल लागतं, तुरी डाळ लागते, मसाला लागतात, हिंग लागतं वगैरे असे सगळ्या गोष्टी, साखर लागते, तर ते महिन्याला ब्लाइंड मुलांना किंवा लो विजन मुलांना तिथं बोलवून, मुलींना, मुलंच नाही असं फक्त मुलींना बोलवून तिथं दिलं जातं. त्यांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे 1 रुपया न घेता दिलं जातं. तर ह्या गोष्टी तुम्ही करताय. पण हे जे देताय हे दान देताय तुम्ही, म्हणजे ज्या काही संस्था असतील, जे काही फाउंडेशन्स असतील किंवा जे काय तुम्ही काम करताय हे अप्रतिम काम करताय. मी नाही म्हणत नाही, नाकारत नाहीये, तुम्ही अप्रतिमच काम करताय, याच्यात कोणतंही दुमत नाहीये. ज्या काही संस्था असतील, जे काही फाउंडेशन्स असतील तर ते, पण त्याच्यामध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे असं मला वाटते. त्याच्यात थोडे बदल पाहिजे. म्हणजे दरवेळेला तेच रिपिटेशन जे होतंय तर ते बदल झाले पाहिजेत. कारण आता काय आले, सरकार आपल्याला म्हणजे जे काय अंत्योदयमध्ये लाभ देण्याचा असेल किंवा तुमचं जयपूर फूट म्हणजे पाय, नकली पाय असेल, हात असेल किंवा कानाने ऐकायचं मशीन, हे पण केंद्राचे जे काही संस्था आहेत, केंद्राचे जे काही संस्था आहेत किंवा जे काही केंद्राचे ऑफिस आहेत तर तिथून किंवा राज्य सरकार पण आपल्याला व्हीलचेअर वगैरे पुरवतं. बॅटरीवरची सायकल 80% वरती आपण दिव्यांगत्व आपलं असेल तर 80 जवळपास आपल्याला बॅटरी जी इलेक्ट्रिक 3 व्हीलर आहे ती पुरवली जाते. अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे माझं मत आहे की तुम्ही असं वारंवार दान देण्यापेक्षा, दान द्याच तुम्ही, नका देऊ नका असं म्हणत नाही. तुमचं जे काही उपक्रम चालू आहेत, तुमचं जे काही काम चालू आहे तर ते चालू ठेवा, पण त्यामध्ये थोडं ऍडिशनल घेऊन काही गोष्टी करता येतात काय बघितली पाहिजे. म्हणजे संस्था ज्या दिव्यांगांना वारंवार बोलवून किंवा त्यांच्यावरती अवलंबून राहायला लावण्यासारखं गोष्टी होत आहेत. मी स्पष्ट बोलतो, स्पष्ट तर स्पष्ट. म्हणजे कसं आहे, आता एकदा किट घेऊन गेलं किंवा ते जयपूर जे काही फूड चेन लागतंच, सोडा त्याच्या बाबतीत नाही, पण ते जे काही खाद्यपदार्थ किंवा वस्तू तुम्ही देता तर ते किती दिवस दिव्यांगांना पुरतात हो? महिना, 2 महिने, 6 महिने, 8 महिने, जास्तीत जास्त वर्षभर. याच्या व्यतिरिक्त काय पुरणार? म्हणजे खाद्य वस्तू दिली तर ती 2, 4, 8 दिवस, महिनाभर याच्यात खराब होऊन जाते किंवा ती संपून जाते, खाऊन संपून जातं. पण परत आणि संपलं की परत आणि तो तुमच्यापर्यंत येणार, तुमच्यापर्यंत येऊन आणि परत तो, म्हणजे ती सायकल तुमची चालू राहते. याच्या बाबतीत कोणतंही दुमत नाही, तुमच्यापर्यंत आले पाहिजेत. संस्थेकडून जर लाभ घेत असेल दिव्यांग व्यक्ती तर त्या संस्थेपर्यंत आलं पाहिजे, त्या संस्थेशी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. या बाबतीत कोणतंही दुमत नाही आहे माझं. पण तुम्ही जसं दिव्यांगांना मदत करताय किंवा दिव्यांगांना दान देताय तर ते दान देत असतानाच दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत. म्हणजे जे दिव्यांग काम करू शकत नाहीये, जे दिव्यांग काय करायची इच्छा नसेल किंवा जे दिव्यांग वयस्कर असतील, यांना तुम्ही ते किट वगैरे ते द्या, मी नाही म्हणत नाही. पण असं स्पार्क असणारे किंवा सुशिक्षित असलेले, म्हणजे जे शिकलेले जास्ती म्हणजे 12वी 10वी 12वी झाली असेल आणि त्यांना व्यवसायामध्ये इंटरेस्ट असेल किंवा नोकरीमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले गेले पाहिजेत. कारण संस्था काय करतात, संस्था आपल्या महाराष्ट्रामधल्या काय करतात, मगाशी तिसरी गोष्ट मला सांगायची विसरलो मी. संस्था काय करतात तर ट्रेनिंग देतात. म्हणजे शिक्षण झाल्यानंतर ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग कशाची देतात तर अत्तर बनवणे असेल किंवा साळुता बनवणं असेल किंवा कात्या बनवणं असेल, शो वस्तू, लाकडापासून शो वस्तू बनवणे असतील किंवा शिलाई काम करणं असेल, साबण बनवणं असेल, निरमा बनवणं असेल,
जे काय हार्पिक वगैरे असतं तर ते तसलं ते गोष्टी बनवणे असतील, कॉम्प्युटर डाटा एंट्री असेल, अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्या शिकवल्या जातात. पण शिकवल्यानंतरचं काय? दिव्यांगांसाठी हा मूळ प्रश्न आहे ना. शिकतो आम्ही नॉलेज आमच्याकडे भरपूर घेतो, आम्ही सगळं करतो, आम्हाला वेळ भेटत नाही किंवा आम्हाला नोकरी मिळत नाही म्हणून आम्ही तुमच्या तिथे त्या संस्थेमध्ये येऊन 6-6 महिने, वर्ष 2-2 वर्ष राहून तिथं आम्ही त्या जे काही नॉलेज आहे किंवा जे काही प्रशिक्षण आहे, मसाज सेंटर असेल किंवा अन्य मालिश सेंटर असेल, सगळ्या गोष्टींचं आम्ही शिक्षण घेतो. पण ते शिकल्यानंतर ज्यावेळेला ते शिकलेल्याची ते कर्तृत्व साबित करून द्यायची किंवा प्रॅक्टिकली ती गोष्ट करायची पाळी येते, तर त्यावेळेला आम्हाला कमी पडतं ते म्हणजे भांडवल. कारण आमच्या घरचेच आमच्यावरती विश्वास ठेवत नाहीत तर कस्टमर कसे विश्वास ठेवणार किंवा ते बँकवाले कसे विश्वास ठेवणार. आणि बँकांची परिस्थिती आता तुम्ही पाहताय की कोणतीही बँक दिव्यांगाला, नॉर्मल माणसांची प्रकरणं एवढी तर ठेवलेली आहेत, मग दिव्यांगांना प्रकरणं कशी मंजूर करणार, दिव्यांगांची कर्ज प्रकरणं कशी मंजूर करणार. असे कित्येक नॅशनलाइज बँक असतील किंवा कोणत्याही बँका असतील तर त्या बँकांनी जवळपास दिव्यांगांच्या फायली जर 10 आल्या तर तिथे एखादी फाईल मंजूर केली जाते किंवा एखाद्या दिव्यांगाला मदत दिली जाते किंवा एखाद्या दिव्यांगाचं कर्ज मंजूर केलं जातं. मग तुम्ही ट्रेनिंग देतात तर त्या ट्रेनिंगचा उपयोग काय? कारण त्याच्याकडे जर भांडवलच नसेल किंवा त्याला ते जर त्याच्याकडे असलेली कला किंवा त्याने जी शिकलेली कला आहे तर ती शिकलेली कला जर तो प्रॅक्टिकली किंवा त्या कलेतून त्याला जर इन्कमच भेटत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. बरोबर आहे ना. मग त्याच्यासाठी मी म्हणतोय की ज्या काही संस्था तुम्ही ते जे काही दान देताय किंवा जे काही किट वाटप असेल, ज्या काही गोष्टी करताय, ट्रेनिंग देताय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करताय, त्याच्यात कोणतंही दुमत नाही, तुम्ही अप्रतिमच काम करताय मी मगाशी बोलल्याप्रमाणे. पण ते तुम्ही शिकवल्यानंतर त्यांची जबाबदारी जी म्हणजे जबाबदारी तुमच्याकडे असते, तुम्ही घेता पण त्याच्यात पण दुमत नाहीये. पण ते कसं आहे की कधी जॉब येतील, कधी काय गोष्टी होतील, त्यावेळेला त्या दिव्यांगाला बोलवलं जातं किंवा तिथे 2-3 महिने 6 महिने ठेवून घेतलं जातं आणि त्याला बाहेर काढलं जातं. अशा भरपूर गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे जर त्या दिव्यांग व्यक्तीला जर स्वतःच्या पायावरती उभं राहावं असं वाटत असेल तर या ज्या काही CSR फंडिंग करणाऱ्या कंपन्या असतील किंवा हे NGOज असतील वगैरे, यांनी पण दिव्यांगांना मदत केली पाहिजे. मदत म्हणजे त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केलं पाहिजे. त्यांना बिनव्याजी कर्ज देणं असेल किंवा तुम्ही परत घेत नाही पैसे मला माहित आहे, पण परत घेण्याच्या बोलीवरती सुद्धा तुम्ही देऊ शकता, त्यांना फंडिंग करू शकता. म्हणजे कोणाला 5 लाख, कोणाला 10 लाख, कोणाला 20 लाख. मोठमोठ्या कंपन्या त्यांना त्यांच्या बिझनेसच्या हेतून किंवा त्यांच्या बिझनेसच्या प्रोजेक्ट रिपोर्ट प्रमाणे, PPT प्रमाणे, म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या क्वालिटीज प्रमाणे किंवा त्यांच्या आयडियाज प्रमाणे तुम्ही त्यांना फंडिंग करू शकता. आणि ते फंडिंग जर करणार असाल तर तुम्ही कोणतीही कंपनी फंडिंग करणार असेल तर सुद्धा मला संपर्क करा. नक्कीच आपण एखादी होतकरू दिव्यांगाला जर फंडिंग मिळत नसेल किंवा पैसे मिळत नसतील तर त्याच्यापर्यंत सुद्धा तुम्हाला पोहोचून देण्याचा किंवा त्यांचा आणि तुमचा कॉन्टॅक्ट करून देण्याचं पण काम आपण नक्की करूया. पण या संस्थांनी पण म्हणजे संस्थांनी आम्ही सांगण्याची वेळ आली नसली पाहिजे, तर ते दिव्यांगांची अडचण समजली पाहिजे की दिव्यांग नंतर तुम्हाला ट्रेनिंग घेतल्यानंतर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात, पण त्यांना आपण कितपत हाताला काम देऊ शकतोय, कितपत आपण हाताला त्यांच्या काम देतोय किंवा कितपत आपण हाताला आपण त्या कित्येक दिव्यांगांच्या काम दिलेलं आहे की नाही दिलेलं आहे. फक्त सुशिक्षित करून बेरोजगार सोडलेला आहे, तर ते सुशिक्षित करून बेरोजगार सोडणं हे खरं पाप आहे. तर हे झालं नसलं पाहिजे. सुशिक्षित झाल्यानंतर, ते शिकल्यानंतर, ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना काहीतरी व्यवसाय म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी या दिल्या गेल्या पाहिजेत. तर त्यासाठी या सगळ्या संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि दिव्यांगांसाठी झटलं पाहिजे की दिव्यांगांच्या आता परत फेडीच्या पैशावरती घ्या. म्हणजे तुम्ही जर समजा 1 रुपये जर देत असाल तर त्या 1 रुपये त्यांच्याकडनं परत घ्या. तुम्ही त्यांचा बिझनेस सेट झाला किंवा त्यातून त्यांच्या 25 पैसे करून त्यांच्याकडून पैसे परत घ्या. पण त्यांना मुदत देऊन 1 वर्ष, 5 वर्ष मुदत देऊन त्यांच्याकडून पैसे जर परत घेतला तर त्या पैशाला परत दुसरा दिव्यांग, त्या पैशावरती दुसरा दिव्यांगाला बिझनेस देऊ शकता तुम्ही किंवा दुसऱ्या दिव्यांगाला काम देऊ शकता. त्याच्यावरती तिसरा होऊ शकतो, त्याच्यावरती तिसरा. आपल्याला चेन तयार करायची आहे, लक्षात घ्या. जेणेकरून प्रत्येक दिव्यांग सक्षम झाला पाहिजे, प्रत्येक दिव्यांग स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. फक्त दिव्यांग तुम्ही लक्षात ठेवा, मी माझं मला एक वाक्य आठवलं म्हणून मी सांगतोय की एक दिव्यांग उभा राहिला तर फक्त तो दिव्यांग उभा राहत नाही, तर त्याचं पूर्ण परिवार उभा राहतं त्याच्यावरती किंवा त्याचं पूर्ण परिवार सक्षम होतं. फक्त परिवारच नाही तर तो अनेक दिव्यांगांना सक्षम बनवू शकतो किंवा अनेक दिव्यांगांना तो काम देऊ शकतो. त्याच्यामुळे माझं मत होतं की एका दिव्यांगाला जरी तुम्ही सक्षम बनवलात किंवा एका दिव्यांगाला तुम्ही सक्षम बनण्यासाठी प्रयत्न जर केलात तर तो एक दिव्यांग किमान 5 दिव्यांगांना प्रयत्न करू शकतो सक्षम बनवण्यासाठी किंवा सक्षम बनवू शकतो. आणि ते 5 दिव्यांग परत 25 दिव्यांगांना आणि 25 दिव्यांग परत
100 दिव्यांगांच्या पर्यंत पोहोचू शकतात. अशा गोष्टी वाढत जातील आणि त्याच्यामुळे सरकारकडे किंवा बाकीच्या गोष्टीकडे किंवा त्या दिव्यांगाला भीक मागावी लागणार नाही किंवा त्या दिव्यांगाला घरात बसावं लागणार नाही. घरी जरी बसला तो तरी त्याचं बिझनेस म्हणा किंवा त्याचं स्वयंरोजगार चालू करू शकेल. फक्त या बँकेकडून कर्ज मिळेल की नाही मिळेल किंवा बाकीच्या पैसे केव्हा तयार होतील, पैसे केव्हा माझ्याकडे गोळा होतील याची वाट न पाहता तुमच्या मदतीने तुमच्या याचं नाव वापरून तो सक्षम बनू शकतो. त्याचं रोजन जे काही दैनंदिन गरजा आहेत तर त्या गरजा बाजूला भागवून आणि परत तो 4-5 दिव्यांगांना नोकरी देऊ शकतो किंवा काम देऊ शकतो आणि त्याच्यावरून त्याचं कुटुंबीय अगदी चांगल्या स्थितीत नेऊ शकतो तो. तर मला हेच सांगायचं होतं की जे काही आता एनजीओजना मान्यता दिलेली आहे तर अशाही एनजीओना मान्यता द्यायला पाहिजे किंवा अशाही एनजीओ सक्रिय झाल्या पाहिजेत, अशाही एनजीओ चालू झाल्या पाहिजेत, अशाही फाउंडेशन CSR फंड देणाऱ्या संस्था आहेत तर ते चालू झाल्या पाहिजेत ज्या दिव्यांगांना सक्षम बनवतील. मदत नाही, दान नाही, दान तर द्याच तुम्ही पण सक्षमही बनवा. एवढंच मला सांगायचं होतं. तुम्हाला काय वाटतंय? जर माझा काय मुद्दा चुकला असेल तर मी हात जोडून माफी मागतो, कारण संस्था ज्या काय काम करतायत तर त्यांना वाईट वाटू शकतं की आम्ही काम करतो याच्यावरती बोट ठेवतोय हो. तर तसं काही नाही आहे. तुम्ही जे काम करताय तर त्यात थोडं इम्प्रूव्हमेंट करावी अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठीच मी फक्त हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर काय चुकीचं वाटलं असेल तर माफ करा. आणि अजून काय तुम्हाला कल्पना सुचत असतील फक्त एनजीओजना नाही तर दिव्यांग नाही तुम्हाला काय वाटते तर ते नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.